ही सगळी रांग देवाच्या दर्शनासाठी लागलेली आहे. देवाचं दर्शन एरवी घेणं सोपं आहे, मात्र यात्रेच्या दिवशी देवाचं दर्शन होणं, दर्शन घेणं खऱ्या अर्थाने लाभदायी असतं. हे सर्व भक्तजन डाव्या हाताला महिलांची रांग, उजव्या हाताला पुरुषांची रांग लागलेली आहे. दंडवत दंडवत. कुठून आलात सांगा? हां, यवतमाळ जिल्ह्यातून आलेले आहेत देवाच्या दर्शनाला. आंबेगाव पुणे. किती वेळेपासून दर्शनाला लागलेले? पाऊण तास झाला तुम्हाला. अजून 1 तास लागेल, तोपर्यंत स्मरण करायचं आणि खऱ्या अर्थाने देवाचं दर्शन होईल. तिकडे या ना आश्रमात. जाळीचे बाबा की देवाच्या दर्शनाला चालू. जयकार करा. जाळीचे बाबा की. हा, आता खरं देवाचे भक्त वाटतात. दंडवत दंडवत दंडवत. बर बर. कुठलं गाव? आशी. बरं 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 बरं, चालेल. धन्यवाद. हां हां, घ्या ना घ्या ना. ना ना, हे धर. ते माझ्यासोबत फोटो काढतात म्हणून ते आपल्या युट्यूबला बघत असतात, कंटिन्यू बघत असतात. मी म्हणजे प्रत्येकाचं सोडतच नाही. बरं, फार आनंद वाटतो. चांगलं वाटतं. फार म्हणजे आम्हाला फार गरज आहे. आपलं ते एक अमृत प्रवर्तक बाबा दंडोत. पुणे येथील विठ्ठलवाडीहून आदरणीय पूजनीय पट्टाधीष्ठित महंत श्री पिरावंसकर बाबाही या ठिकाणी आलेले. बाबासुद्धा नंबरला लागलेले आणि आपण सर्वांनी नंबरला लागायचं. अजिबात मध्ये घुसायचं नाही कोणी. बाबा नंबरला लागलेत म्हणजे काय, बाबांना अख्खा आयुष्य दिलेलं असताना सुद्धा बाबा नंबरला चाललेले. नाही तर ते भरकन गेले असते, देवाचं दर्शन घेऊन आले असते. आणि बाबांकडे आम्ही किती तारखेला? 17-18 मार्चला मिरीला पदयात्रा घेऊन चाललेलो आहे, जी 11 तारखेला सुरुवात होणार आहे. दंडोत बाबा. हो नक्की जाऊ. दंडोत दंडोत. तुमचाच व्हिडिओ होता ना? हां, डोंगरा डोंगरातला आपलाच व्हिडिओ होता. बरोबर. धनंजय लोणारकर. हो, गणेश पेठेत होतो. बरोबर. सुंदर व्हिडिओ बनवलाय. सुंदर बनवलाय व्हिडिओ. काका आपले. हां, अतुल मुनी. डोंगरा डोंगरातले बाबा. हां, बरोबर. धन्यवाद 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 धन्यवाद. कुठून आले? हां, देऊ, नाशिक, विठ्ठलवाडी इथून आलेले दर्शन घेण्यासाठी देवाचं. किती वेळ झाला रांगेत लागून? 1 तास झाला. तोपर्यंत सगळ्यांनी स्मरण करत जायचं. स्मरण करत जायचं म्हणजे देवाचं दर्शन खऱ्या अर्थाने होईल. आता सर्वांनी आपण जाळीच्या देवाचा जयकार करूया जोरात. जाळीचे बाबा की. दंडवत दंडवत. दंडवत. जाळीच्या देवाला जी यात्रा असते, त्या यात्रेच्या निमित्ताने आपण चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत जे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवत असतो, तो उद्या दुपारी 11 वाजता या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आहे. तो तुमच्या सर्वांच्या सहयोगाने साध्य होणार आहे. अनेकांनी आपापल्या यथाशक्ती पैसे पाठवलेले आहे आणि जवळजवळ 1100 ते 1200 लोकांचं भोजन उद्या 11-11:30 दरम्यान या ठिकाणी होणार आहे. भोजनाचा जो मेनू आहे तो पुरी, आलू पुरी, पुरी बटाटा असा ठेवण्यात आलेला आहे. तुम्हीही जर उद्या येणार असाल तर नक्की या भोजनाचा लाभ घ्या.
ही गर्दी चालू आहे. देवाचं दर्शन घेत आहेत ते सर्वजण. दंडवत. हे आमचे जिल्हा जालना, तालुका जाफराबाद येथील श्रीमान सद्भक्त गणपत भाऊ शिंदे हे पदयात्रेत आमच्या राहतात. प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात. आणि मला आनंद झाला की तुम्ही रांगेत लागले. बरेच लोक रांगेत लागत नाही, तुम्ही रांगेत लागले. अरे, हे आमचे शेंदुर्णीचे श्रीकांत शेठ, हे मोठे माणसं, खूप मोठे माणसं आहे. हे बघा, हे साधू संत सुद्धा दर्शनासाठी रांगेत उभे आहे. आपण सर्वजण रांगेत उभं राहणं गरजेचं असतं. आणि ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रेरणेने, दंडवत, ज्यांच्या प्रेरणेने ही जाळीच्या देवाची रथयात्रा निघते, म्हणजे जो रथ निघतो ते श्री गोपाल आश्रम आदरणीय पूजनीय पट्टाधीशित महंत गुरुवर्य श्री लोणारकर बाबाजी यांच्या या गोपाल आश्रमातून रथ निघत असतो. मंदिराकडे जातो, मंदिराकडनं गेटकडे जातो, गेटकडनं मंदिराकडे जातो, मंदिराकडनं आश्रमात येत असतो. हे बघा, तुम्हाला इथे हे मंदिर दिसतंय. इतक्या दूरपर्यंत रांग लागलेली आहे. अजूनही दूरपर्यंत ही रांग लागलेलीच आहे. हां, कुठून आले तुम्ही? पुण्याहून आलेले का? नाव सांगा ना तुमचं. हां, हे पुण्याहून आलेले देवाचं दर्शन घेत आहेत, देवाचं स्मरण करतायत. आणि देवाचं स्मरण करताना देवाला आठवत आहेत. तुम्ही सर्वांनी आठवायला हवं. आपण सर्वांनी एकदा देवाच्या नावाचा जयकार करूया. जाळीचे बाबा की जय. हे दुकानदारही दंडोत करतायत. दंडवत दंडवत. कुठून आले तुम्ही? वा वा, देवाच्या गावचे तुम्ही. बरं बरं, आवडतात ना, उपयोगाचे आहेत ना. बस बस, त्याने जास्तीत जास्त आचरण करायचा प्रयत्न. बरं 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 बरं. या आई पण रांगेत लागलेल्या आहे. मला साधू संत रांगेत लागलेले दिसले, खूप बरं वाटतं. जे देवाचं दर्शन रांगेने घेतात त्यांचं आनंद वाटतो. धन्यवाद धन्यवाद. पुरुषांची रांग इथपर्यंत संपलेली आहे. महिलांची रांग मात्र सुरूच आहे. ही महिलांची रांग सुरूच आहे. आता किती लोक असतील याचा अंदाज तुम्ही बांधा. आणि नेमके किती लोक महिला दर्शन घेत असतील. ही 6 वाजेपासून लाईन सुरू झालेली. हे आमचं पांचजन्य पब्लिशर्स महानुभाव पंथातील सर्व प्रकारचे पुस्तकं आम्ही घरपोच पाठवत असतो. ते हे महानुभाव पंथातील घरपोच पुस्तके पाठवणारे पांचजन्य पब्लिशर्स, पांचजन्य बुक मॉल हा या ठिकाणी आहे. हे सर्व जवळ 350-350पेक्षा जास्त पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता यापैकी नेमके तुमच्याकडे किती आणि कोणते आहे ते तुम्हाला इथं येऊनच बघावं लागेल. जाळीच्या देवाला आलात तर नक्की अवश्य जरूर भेट द्या. आणि देवाच्या पुस्तकांचं ज्ञान घेऊन, पुस्तकातून ज्ञान घेऊन आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. या महिला भगिनी रांगेत लागलेल्या आहेत. यांना मंदिरापर्यंत जायला 2 ते 2.5 तास लागू शकतात. पण देवाचं दर्शन घेण्यासाठी हे सर्वजण रांगेत लागलेले आहे. इथपर्यंत रांग संपलेली आहे. आता इथे रांग संपली. दंडवत दंडवत. इथे रांग संपलेली आहे. आणि हे मंदिर, हे मंदिराचा झेंडा जर दिसत असेल, हे मंदिराचं हे मंदिर आहे. एवढ्या दूरपर्यंत रांग लागलेली, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर तरी सहज रांग लागलेली आहे. यावर्षी अतिक्रमण नसल्या कारणाने, अतिक्रमण म्हणजे रस्ता मोठा झाला असल्यामुळे आपल्याला मोकळं जाणं आहे.
हे इकडे आमचे आदरणीय पूजनीय श्री राहुल मुनी शास्त्री आंबेकर हेही या ठिकाणी आलेले आहे. ही पूर्ण गर्दी जाळीच्या देवाच्या गेटपर्यंत त्याच्या आजूबाजूला आहे. तुम्ही जाळीच्या देवाला नक्की यात्रेत येण्याचा प्रयत्न करा. यात्रेच्या दर्शनाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करा आणि यात्रेचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन, देवासाठी कष्ट सोसल्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल. पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी जाळीच्या देवाच्या यात्रेला नक्की या. ही तयारी आहे, अर्थात उद्या आहे यात्रा. उद्या रात्री 8 वाजता गोपाल आश्रमातून रथ निघणार आहे, रथयात्रा निघणार आहे आणि ती रात्री 12-1 वाजेपर्यंत चालेल. पुन्हा उद्याही मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत सर्वांना दंडवत करतो आणि पुन्हा एकदा धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं अभिनंदन करतो. दंडवत करतो.